पलूस तालुक्यातील औदुंबरमधील दत्त मंदिरात कृष्णा नदीचे पाणी शिरले। कृष्णा नदीच्या पाणीपातीत आणखी वाढ झाल्याने पलूस तालुक्यातील औदुंबरमधील श्री दत्त मंदिरात पहाटेच्या सुमारास कृष्णा नदीचे पाणी शिरले। औदुंबरच्या दत्त मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये कृष्णा नदीचे पाणी गेलेले असून मंदिरातील उत्सव मूर्ती मंदिरातून देवघरामध्ये हलवली गेली आहे। मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा घालून मूर्ती देवघरात हलवली गेली। गाभाऱ्यात पाणी गेल्यानंतर पुजाऱ्याकडून गुरुनामाच्या गजरात मंदिराला प्रदक्षिणा घालून देव वरच्या देवघरात नेण्यात आलेले आहे। त्यानंतर श्री दत्त देवाची पूजा अर्चा देवघरात सुरू होते। कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने कृष्णा नदीच्या पाणीपातीत वाढ होते, त्यामुळे आता औदुंबरमधील श्री दत्त मंदिरात कृष्णा नदीचे पाणी शिरले आहे। नमस्कार, श्री गुरुदेव दत्त। मी केदार जोशी, औदुंबर पुजारी। आज दत्त संप्रदायातील प्रमुख क्षेत्र असणाऱ्या श्री दत्त क्षेत्र औदुंबर येथे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे विमल पादुकांच्या वरती दत्त मंदिरामध्ये आज सकाळी पहाटे साधारणपणे 5:30च्या दरम्यान विमल पादुकांच्या वरती कृष्णा नदीचे पाणी आलेले आहे। आणि हा एक अभूतपूर्व सोहळा असतो इथल्या ग्रामस्थांच्यासाठी, दत्तभक्तांच्यासाठी। मंदिराच्या पादुकांच्या वरती पाणी आल्यानंतर त्या पादुकांच्या स्पर्श झालेल्या पाण्याला सर्वजण तीर्थ समजून त्या पाण्यामध्ये तीर्थामध्ये सर्वजण आंघोळ करतात, त्या सोहळ्याचा आनंद घेतात। मग यानंतर त्या पादुका किंवा ज्या उत्सव मूर्ती जी आहे ती वरती देवघर म्हणून जी वास्तू आहे दत्त मंदिराची त्या ठिकाणी स्थापन केली जाते। आणि मंदिरातील जे नित्य नैमित्तिक पूजा अर्चा असते पहाटेपासून रात्रीपर्यंत ती सर्व वरती देवघरामध्ये सुरू असते। दत्तभक्तांना सूचना आहे की इथं गर्दी न करता दर्शनाची सोय देवघरामध्ये केली आहे, तिथं करायची आहे आणि प्रशासनाची योग्य ती सांगितलेल्या सूचनांचे पालन करायचे आहे। श्री गुरुदेव दत्त। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली, पलूस।